प्रभाग क्रमांक 40 येथे गाड्यांमध्ये आढळलेली रोख रक्कम व वोटर स्लिप, राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह असलेले गंगाधर बदे यांचे चित्र व पक्षाचे पॉम्पलेट गाडीत आढळले. पुणे महानगरपालिकेची मनपा निवडणूक अंतिम टप्प्यात असताना प्रभाग क्रमांक 40 कोंढवा येवलेवाडी येथे येवलेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इनोवा कार क्रमांक MHRL 12 3009 व MH12 QC 3009 मारुती ब्रिंझा या 2 गाड्यांमध्ये उमेदवाराकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. या गाड्यांमध्ये काही रोख रक्कम व राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह असलेले गंगाधर बदे यांचे चित्र व पक्षाचे पॉम्पलेट, रोख रक्कम, मतदान पावत्या असे आढळून आले आहे. याबाबत येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे सर्वपक्षीय नागरिकांनी गर्दी केली आहे. अद्यापपर्यंत किती रक्कम मिळाली व गाड्यांमधील साहित्य याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे येवलेवाडी यांनी सांगितले की सदर इनोवा गाडीमध्ये अंदाजे 1 लाख रुपये व काही पॉम्पलेट व इतर साहित्य आढळून आले आहे. सदर इनोवा गाडी ही जप्त करण्यात आली आहे. सदर ठिकाणी सापडलेले इनोवा कार व ब्रेन्झा कार या दोन्ही गाड्या सराईत गुन्हेगार असलेल्या वसीम इनामदार यांच्या नावावर असून सदरील व्यक्ती एवढ्या रात्री रोख रक्कम घेऊन कुठे व कशासाठी चालला होता याबाबत संशय व्यक्त होत आहे. मॅडम, आजचा जो प्रकार घडला होता या बाबतीतलं आपल्याकडे काय माहिती आहे आणि आपण काय सांगाल? याच्यामध्ये काल संध्याकाळी म्हणजे आज तारीख आहे 13 तारखेला रात्री 20 वाजता एक इन्फॉर्मेशन होती की आचारसंहितेचा भंग होत आहे, पैसे वाटप होत आहे अशी इन्फॉर्मेशन होती. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या स्टाफनी FSTला कॉल केला. FST आणि पोलीस स्टेशनच्या स्टाफनी बदेनगर या एरियामध्ये व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी 2 व्हेकल जे आहेत ते 4 चाकी ज्या होत्या तर त्या संशयास्पद आढळून आल्या. त्याच्यामध्ये एक जी व्हेकल आहे इनोवा आणि एक ब्रिझा आहे. इनोवा व्हेकल ही ओपन होती तर त्याची पडताळणी केली असता त्याच्यामध्ये मतदार यादी आणि 1 लाख रुपये कॅश अशी मिळालेली आहे. त्याचा पंचनामा करून FSTने ते ताब्यात घेतलेलं आहे. आणि जी दुसरी व्हेकल आहे तर ती लॉक आहे तर तिची की आणि पुढचं जे आहे त्याच्याबाबतचा पंचनामा अद्याप होणं बाकी आहे. दुसरी जी गाडी आहे याबाबत आता कधीपर्यंत माहिती मिळू शकते किंवा काय आहे असं पोलिसांचा काय संशय आहे? त्या व्हेकलचं आपण पूर्णतः पडताळणी करणार, निरीक्षण करेल FST आणि त्याच्यानंतरच त्याबद्दल आपण सांगू शकतो. सदरच्या ज्या 2 गाड्या आहेत या कुठल्या गुन्हेगार असलेल्या एका व्यक्तीच्या आहेत अशी माहिती मिळते. त्याबाबत काय आपल्याकडे काय माहिती उपलब्ध? ते जे दोन्ही व्हेकल आहेत ते वसीम पापा इनामदार म्हणून जे आहेत त्यांच्या नावावरती रजिस्टर आहे असं कळतंय आणि त्याच्याबद्दलची पुढची अजून माहिती आपण घेतो. पारस मोथा यांचा रिपोर्ट.